हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पूजा क्रिएशन चॅनलमध्ये। आज आहे मंगळवार आणि दुपारचे 12 वाजत आले आहे आणि चिकीला स्कूलमध्ये सोडवायला चालले आहे मी। थोडंसं उशीरच झाला होता आज चिकीला स्कूलला जायला। त्यानंतर चिकीला स्कूलमध्ये सोडवून मी घरी आले आणि माझे काही कामं बाकी होते घरातले ते केले आणि दुपारच्या जेवणासाठी मी इथे मला मसाले भात बनवत होते। सकाळी नाश्ता झाला होता सगळ्यांचा, चिकीला टिफिन पण दिला होता आणि दुपारी माझ्यासाठी मी इथे मसाले भात बनवत होते। एवढी काही भूक नाही आहे मला, त्याच्यामुळे मग सिंपल फक्त मसाले भातच केला मी। दुपारचा 1 वाजला आहे आणि अचानक खूप जोराचा पाऊस आलेला आहे। छान असा मसाले भात रेडी झालेला आहे। मसाले भात आपला रेडी आहे गरमागरम आणि माझे बाकीचे कामं पण झाले। तर आता मी जेवण करते आणि जेवण झाल्यानंतर मला चिकीला स्कूलमध्ये घेण्यासाठी जायचं आहे। दुपारचे 2:30 वाजले आहे। माझं जेवण वगैरे झालं, मग मी चिकीला स्कूलमध्ये घेण्यासाठी आले। तर आलो आम्ही स्कूलमधून आणि अर्ध्या रस्त्यामध्येच चिकी थांबलेला आहे, कारण त्याचा एक फ्रेंड आहे स्कूलमधला, तो आमच्या जवळच राहतो घराच्या। तर त्याच्यासोबत यायचं होतं त्याला, तर त्याच्यासाठी तो रस्त्यामध्ये थांबला आहे। चला What is your name? Suar Prasad Kendele. Very good. What is your school's name? What is your name? My name is Ula Takat Pagari. Very. त्याच्यानंतर चिकीचा फ्रेंड त्याच्या घरी निघून गेला आणि चिकी फ्रेश होऊन जेवण करून बसला होता आणि तेवढ्यात पार्सल आलं होतं त्याचं। तर त्याच्या मामाने त्याच्यासाठी रिमोटची कार पाठवली होती। खूप खुश झाला होता चिकी। त्याला खूप गाड्या आवडतात आणि जास्त करून त्याच्याकडे टॉयज सगळ्या गाड्याच आहेत। चिकीकडे खूप टॉयज आहेत, त्यामध्ये जास्त करून कार्स, एरोप्लेन, ट्रेन हेच आहेत। तर त्याला असे टॉयज खूप आवडतात आणि तो थोड्या वेळ खेळून लगेच तोडून पण टाकतो टॉयज। तरी पण सगळे त्याच्यासाठी नवीन नवीन टॉयज घेतच असतात। आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि चिकी झोपलेला होता। मी पण थोडा वेळ आराम केला होता आणि मग नंतर उठले तर मला खूप भूक लागलेली होती। म्हटलं काहीतरी खाऊया इव्हनिंग स्नॅकमध्ये। त्यानंतर चिकी पण उठला होता झोपेतून। कोणती पाहिजे? घे। And this one? For you. Thank you. तर सिल्क माझ्यासाठी आहे आणि चिकीसाठी आहे डेअरी मिल्क। आता रात्रीचे 8:30 वाजत आले आहे आणि चिकीचे डॅडी पण आले आहेत ऑफिसमधून। तर चिकी दररोज आज काय खाऊ पाहिजे ते कॉल करून त्याच्या डॅडीला सांगत असतो आणि खूप वेळपासून वाट बघत होता चिकी की कधी येतील डॅडी घरी। चिकी काय आणलं चिकीसाठी? वाव, बाहेर मस्त पावसाचं क्लायमेट आहे, तर म्हटलं चला आज मूगडाळीचे भजे बनवू। तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। मी इथे मूगडाळ भिजवून घेतली ती 7 ते 8 तास आणि त्यामध्ये आता हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि थोडेसे जिरे हे टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत ती डाळ। आणि त्या डाळीमधून थोडीशी डाळ, भिजलेलीच डाळ थोडीशी आपण साईडला ठेवली आहे, म्हणजे बारीक वाटलेल्या डाळीमध्ये आपण ती डाळ नंतर मिक्स करायची आहे। त्याच्याने खूप छान क्रिस्पी होतात भजे। आणि ही डाळ आता आपण त्याच्यामध्ये टाकू आणि
त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला अजून दुसरं साहित्य पण टाकायचं आहे. मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकलं आपण, हळद आणि एकदम थोडीशी लाल मिरची पावडर. आपण ऑलरेडी हिरवी मिरची टाकली त्याच्यामध्ये, तर थोडीच घेतली आहे, आणि कोथिंबीर. आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं आणि आता गरम तेलामध्ये आपण मीडियम फ्लेमवरती हे भजे छान फ्राय करून घेऊ. तर आता आपले गरमागरम मस्त मूग भजे रेडी आहेत. आणि हा आहे आजचा डिनरचा मेन्यू. आणि भूक पण खूप लागलेली आहे, तर आम्ही आता जेवण करतो आहे. आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.